मस्सा जो ग्रामस्थ आणि धनंजय आणि संतोष अण्णांचं सर्व कुटुंब या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन आणि त्यातील काही जणांनी तर पाणी सुद्धा त्याग अशा पद्धतीचं हे आंदोलन झालेलं आहे. तो सुरुवातीला माननीय मुख्यमंत्री यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे, कारण ही बातमी त्यांच्या ट्विटद्वारे आम्हाला सगळ्याला कळालेली आहे. ट्विटरवरती त्यांनी ट्विट केलं आणि या संतोष अण्णांच्या खटल्यामध्ये जी बाजू मांडायची सरकारची, त्याच्यासाठी सर्वोच्च जे आपल्या सर्वांचं म्हणजे धनंजयचं पण तेच मागणं होतं, कुटुंबियाचं मागणं होतं, ग्रामस्थांची आणि तमाम महाराष्ट्रातल्या ज्यांना हार्ट आहेत अशा प्रत्येक माणसाची मागणी होती की याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांनी आमच्या संतोष अण्णांची बाजू मांडावी. कारण ते एकदा जर याच्यामध्ये आले तर ती एक गॅरंटी त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा आभार. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जनरल समाजाला माहीत नसतंय, परंतु ज्यांना सरकारी वकील म्हणून नेमायचंय त्यांची एनओसी सुद्धा स्वतःची फार महत्त्वाची असते. काही डेट्स वगैरे स्वतःच्या पाहण्यामध्ये काही कालावधी उज्ज्वल निकम साहेबांनी घेतला, परंतु नंतर त्यांनी सुद्धा एनओसी दिली. त्याच्याबद्दल उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानणार आहे. आता ज्या 1 ते 6 मागण्या आहेत, या 6 मागण्यापैकी एक मागणी यात इथे रेकॉर्डवरती नाही, पण ती मागणी मला आणि धनंजयला दोघांना माहीत आहे आणि त्या बाबतीमध्ये काय झालं हे मला आणि त्याला निश्चितपणे माहिती आहे. मीडियाच्या समोर आज ती बाब येणार नाही, आम्ही सांगणारही नाही. निश्चितपणे उद्यापर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ती सुद्धा बाब तुम्हाला या ठिकाणी कळेल. आणि ती एकदा बाब जर झाली तर ह्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्यांच्या बाबतीत म्हणजे जो पांडकर साहेबांनी सांगितलं, धनंजय जे बोलला की हे कोण वाय भाषे, हे महाजन, त्याच्यानंतर तो राजेश पाटील, हा महाजन सगळीकडेच उपद्व्यापी वापा. महादेव मुंडेचं मर्डर झाला ना त्यावेळेस हाच महाजन तिथे होता. हाच महाजन हा जालन्याला सुद्धा एका केसमध्ये सस्पेंड झालेला आहे. म्हणजे महाजन जो आहे तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची उठबस आहे. राजेश पाटील हा सुद्धा त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे. जर म्हणजे आमच्या संतोष अण्णांची डेड बॉडी तिकडनं दैठण्याकडून केजकडे आणायच्या ऐवजी केजकडून कळमकडे नेत असेल म्हणजे हा कोणत्या वृत्तीचा माणूस आहे. त्याच्यामुळे हे दोघही जण, एक सस्पेंड झालाय, दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावेत आणि हे सहआरोपी करावेत. हे दोन्ही लोक सहआरोपी झाले पाहिजेत. आता इतर सर्वांनाच सहआरोपी करावं असं आमचं पण मत राहणार नाही, कारण जास्त सहआरोपी करण्यामध्ये मुख्य केस जे आहे त्या केसला कुठं धक्का लागावा असं माझं किंवा धनंजयचं किंवा कुटुंबियाचं कोणाचंही मत नाही. पण हे मात्र दोन त्याच्यामध्ये आले पाहिजे. आणि वायभाषे डॉक्टर, त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नावं आहेत यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये तपासले पाहिजे. जो त्रास जे म्हणजे क्लेशकारक 2 दिवस या ठिकाणी मस्साजोगकरांचे आणि कुटुंबियाचे गेले त्याच्याबद्दल मी मान्य करतो, परंतु यामध्ये एक गोष्ट सर्व ग्रामस्थांना सुद्धा सांगणं अत्यंत गरजेचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री, आणि मला काल खूप बरं वाटलं की धनंजयनी सुद्धा इमानदार हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला आणि खरोखर संतोष अण्णाच्या बाबतीत इमानदारी राखण्याचंच काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो. जे क्लेशकारक आंदोलन तुम्ही केलंय
हे आंदोलन परत करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही. आणि ह्या ज्या घटना आहेत SITच्या कडं प्रकरण जाण्याच्या पूर्वीच्या आहे. आणि या पूर्वीच्या मध्ये कारण संतोष अण्णाला ज्या ठिकाणी मारायला नेलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर वायबासे, संतोष घुले, संतोषच ना तो संतोष घुले नाही सुदर्शन घुले या आरोपी करवी स्वतःचे, तो म्हणायला डॉक्टर आहे, तो मुकादमकीचा धंदा करतो आणि त्याचे कोणाकडे बुडालेले पैसे वसूल करायला सुदर्शन घुले सारख्या गुंड माणसाची साथ घेऊन ते ज्या ठिकाणी मारायला नेत होता त्याच ठिकाणाकडं संतोष अण्णाला सुद्धा नेलेलं आहे. म्हणून डॉक्टर वायबासे आणि हे जे फिरवण्यात आलंय संतोष अण्णाला याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना याचं पत्रही दिलंय. मला वाटतं ते मीडियाच्या पण हाती पडलंय सगळीकडं. मी CM साहेबांना ते पत्रही देऊन आलोय. त्याच्यामुळे वर्ण सुद्धा आणि शुक्ला मॅडम ज्या आपल्या DJ आहे त्यांना सुद्धा हे पत्र दिलेलं आहे. ते तिकडनं सुद्धा चौकशी होणार आहे. आणि आम्ही SP साहेब नवीन आलेत, ॲडिशनल SP यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. SIT जे काम करते SIT वरती सुद्धा विश्वास आहे. फक्त हे बिफोरचं जे आहे ते मात्र SP साहेब आणि ॲडिशनल SP साहेबांनी लवकरात लवकर आम्हाला तपासून द्यावा अशा प्रकारची विनंती आहे. आणि मी धनंजय व सर्व त्यांच्या मातोश्री असतील, आमच्या वहिनी असतील, आमची मुलगी असेल आणि जे काही नातेवाईक आणि बाहेरचे बी काही मानेवाडीसारखी मंडळी आणि आमचे मस्सा जोगकर यांनी जे हे आंदोलन 2 दिवस केलेलं आहे तुम्हाला क्लेश झालेला आहे, क्लेशकारक आहे. आंदोलन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. हे बोलायला सोपं जातं परंतु ज्याला जे सहन करावं लागतं ते त्यालाच कळतं. हे क्लेशकारक आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि जे म्हणून तुमची भावना आहे त्या प्रत्येक भावनेबरोबर मी स्वतः आहे एवढं नम्रपणे सांगतो आणि थांबतो. अण्णा गावकऱ्यांनी खरं तर यापूर्वी जे आंदोलन केले त्यानंतरच काहीतरी घटना घडते. म्हणजे पहिल्यांदा जलसमाधी आंदोलन केलं, त्यानंतर गुन्हे दाखल झाले, रस्ता रोको झाला, त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले. गावकऱ्यांचा असा समज बनत चाललाय की आम्ही आंदोलन केल्यानंतरच सरकारकडनं काहीतरी करू. नाही, असं नाही आहे. सगळंच याच्यामधलं सरकारी वकिलाची नियुक्ती त्याला काही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला त्याचं पत्र मला वाटतं डेट माझे तुमच्याकडे आले असेल 18 तारखेला, म्हणजे फार 18 डिसेंबरला मी पत्र दिलेलं आहे. तर त्यावेळेस आपणच मध्यम मार्ग काढला होता. आता हे सगळ्याच्या लोकांना थोडीच माहीत असतं की त्यावेळेस उज्ज्वल निकम साहेब काय म्हणले, मी काही डेट्स पाहतो आणि तोपर्यंत तारखांच्या बाबतीमध्ये PCR आणि MCR याच्या बाबतीमध्ये काम करण्यासाठी सहाय्यक वकील म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब कोले साहेबांची नियुक्ती आपण त्या दिवशी रात्री 1:30 वाजता करून घेतली. म्हणजे प्रशासन कुठे मागं पडलंय. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि त्याच्यानंतरही डबल मी पत्र दिलेलं आहे. परंतु काय उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील त्यांना येण्याला, डेट घेण्याला आणि सगळंच काही मीडिया पुढे सांगण्यासारखं नाहीये. काही बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला निश्चितपणे सांगितलेले त्या गोष्टीप्रमाणे आम्ही कारवाई केलेली. तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची काही चर्चा झाली का? त्यांनी काय वेगळं काय अप्रोच दिलं कोणाला? मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे पत्र दिलं त्या मागण्यांचं त्याच्यानंतर जे इथे आता 2 दिवस क्लेशकारक आंदोलन चालू आहे, या आंदोलनाच्या सुरुवात होण्याच्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र झपझप आलेलं आहे. या सगळ्या पत्रामधली एक मागणी जी मला आणि धनंजयला माहीत आहे दोघांना, मी मीडियाच्या समोर आज सांगणार नाही, ती मी मगाच सांगितलं तुम्हाला की उद्या किंवा परवापर्यंत कळेल. ती मागणी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत मी घेऊन गेलो. मुख्यमंत्र्यांनी त्याला सुद्धा यस करून टाकलंय, यस केलंय आणि त्याचं कॅरेक्टर वगैरे चेक करण्याचं काम मला वाटतं आज चालू आहे. अण्णा, तुम्ही सातत्याने या प्रकरणात आग्रही आहात, आक्रमक आहात आणि मुख्यमंत्र्यांशी देखील तुमचा संवाद आहे, गावकऱ्यांशी देखील संवाद आहे, तरी देखील गावकऱ्यांना आंदोलनाची वेळ येते, या मागण्या आंदोलनाच्या आधी मार्ग लागत नाही.
एक मिनिट ऐका, काही मागण्या ऑलरेडी लागलेल्या आहेत. या ज्या मागण्या आता केलेल्या आहेत याला दोन बाजू आहेत. कायदेशीर काही बाबीमध्ये सल्ला सुद्धा घ्यावा लागतोय. जरी आंदोलन इथं केलं तरीही सरसकट सर्वांनाच आरोपी करा म्हणणं, याच्या बाबतीमध्ये आपली कुठे चूक होऊ नये हे सुद्धा आम्ही तपासून पाहतो. त्याच्यामुळं आंदोलनाच्या अगोदर सुद्धा काही गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत, काही राहिलेल्या आहेत ना, निश्चितपणे राहिल्या. त्याला गडबड, कारण SIT स्थापन झाली ती सगळी CIDची आहे आणि आत्ताचे जे डिमांड आपण करतोय ते SIT स्थापन होण्याच्या पूर्वी या लोकांच्या ज्या हालचाली झालेल्या आहेत, या हालचाली आणि यांचे सर्वांचे CDR चेक करावे, हे इथले बी चेक करावे आणि वाशीचे सुद्धा चेक करावे. वाशीच्या सुद्धा लोकांनी काय सांगितलं, जंगलातून पळून गेले. जंगल कुठे आहे वाशीला? जंगलच नाही. मग ज्यांनी कोणी मदत केली असतील ते CDR मध्ये, आणि यांच्या बाबतीमध्ये माझं मत आहे की यांना सहआरोपी करण्याच्या ऐवजी, कारण यांना सहआरोपी करण्यामध्ये मेन आरोपींना त्याचा लाभ होऊ नये हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा आणि भविष्यामध्ये दुसरा संतोष अण्णाला, जे संतोष अण्णाला या लोकांनी उद्योग केलाय असा दुसऱ्याच्या बाबतीत करायला सुद्धा कोणी धाजावू नये. म्हणून हे जे लोक आहेत यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा अशी मी स्वतःच मागणी करतो. बाप्पा आता तुम्ही या सगळ्या तपासावर सध्या राज्य सरकार जे आश्वासन देते या सगळ्यावर समाधानी आहे? 100% समाधानी आहोत आम्ही. आणि जे आत्ता आश्वासन दिलेलं आहे ही मागणी आम्ही स्वतंत्र का करीत आहोत, मीडियाच्या समोर सगळं सांगणं उचित नाही असं माझं मत आहे. तुम्हाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी याचे खुलासे होत राहते. आम्ही बाकीच्या बाबतीमध्ये, कारण जी SIT झाली SIT वरती तर समाधानी आहोत. SIT वाल्यांनी सुरुवातीला खेंडकर पाहुणे जे आहेत त्यांनी आणि धनंजयने मला वाटतं सुरुवातीला ऑब्जेक्शन घेतलं होतं. तेव्हापासून त्यांनी तपासाच्या बाबतीत माहिती देण्याचं सुद्धा काम जे आहे ते SITने केलं. SITच्या कामाच्या बाबतीमध्ये कोणीही नाराज नाही. हा जो प्रकार आहे, हे जे आंदोलन आहे, हे SIT स्थापन होण्यापूर्वी ज्या मुवमेंट आणि जे लोक झालेले आहेत त्याच्या संदर्भामधलं हे मेजर आंदोलन आहे. वाल्मिकरांवर वेगवेगळ्या त्याला VIP ट्रीटमेंट दिले गेले असं तुम्हीच आरोप केलेले आहेत. हे त्याच्यात पहा, काही आलेलं नाही आणि ही पोलिसांचं काही माहिती मला ही धनंजयनीच दिलेली आहे आणि ती जशीच्या तशी 13 पॉइंट्स आम्ही ते माननीय मुख्यमंत्री, जेलचे व्यवस्थापक आणि इतर सर्व ठिकाणी जिथं पाठवायचे तिथं ऑलरेडी लेखी पत्रामध्ये पाठवलेलं आहे. ज्यांनी कोणी VIP ट्रीटमेंट दिली असतील त्यांच्यावरती कारवाई होते. तीच मागणी आम्ही केलेली आहे. त्याच्याच बाबतीमध्ये म्हणतो आम्ही की तुम्ही आत्ताच आम्हाला आज क्वेश्चन विचारू नका, उद्या किंवा परवापर्यंत कळेल तुम्हाला. कारण ते कशासाठी पाहिजे ते याच्यासाठी पाहिजे. आज मस्साजोग गावकऱ्यांनी जे कालपासून उपोषण चालू केलं याला भेट द्यायला सकाळी आल्यानंतर सर्वांना विनंती केली. SP साहेबांना पण बोललो. बऱ्याच वेळेस ज्या मागण्या आहेत त्या वारंवार वाटते, पण आमच्याकडे काही नवीन ॲडिशनल मागण्या होत नाहीत. याच मागण्या पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंब करते, गाव करते, आम्ही सर्व करतो. तरी पण या मागणीला काही विलंब होतोय त्याच्याशी मी आपल्याशी मगाशी पण बोललो. आज सर्वांची एक SP साहेबांना बोलल्यानंतर SP साहेब म्हणले की एक डिटेल मला तक्रार द्या. तक्रार माझ्याकडे आल्याच्या नंतर मी त्याच्यात माझ्या अखत्यारीत जे गोष्टी येतात ते मी चौकशी करेन. जे CID कडे आहे त्यांनी CIDना कळवेल, जी शासनाला आहे ते शासनाला कळवेल. आणि ती तक्रार आज मला वाटतं 28ला द्यायचं ठरलंय, म्हणजे उद्या परवा दिवशी त्या तयार करून 28ला द्यायचा ठरलाय. आणि त्याच्यानंतर 8 दिवस द्या म्हणले मला, 8 ते 10 दिवस समजा. आज 10 तारखेपर्यंत साधारणतः आपण समजू, त्यांनी 8 दिवस म्हणले तर आपण 2 दिवस आगाव दिले, पण 10 तारखेपर्यंत त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. अशा 6 मागण्या आहेत आणि या प्रत्येक मागण्यावर प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे विषय आहेत. मी मगाशी पण बोलताना सांगितलं की ही जी घटना घडली ह्याचा मूळ कुठं आहे ते 28 मे मुळे ह्याचा. तर 28 मेला ज्या रमेश गुलेवर जी 29 तारखेला गुन्हा झाला खंडणीचा आणि त्याचा सहआरोपी तो एक आरोपी कोण आहे आणखी पोलिसांनी तपासलाच नाही. ही विषय कुणाकडे येणार आहे?
आज मीडियाच्या माध्यमातून एक खासदार या नात्याने मी ऍडिशनल साहेबांना सांगतो की तो तक्रार त्याची येऊ दे की नाही येऊ दे, तर सेकंड आरोपी कोण आहे तपासा ना. पण आम्ही सांगतो याला काहीतरी तुम्ही बोलतो तर हा विषय सुद्धा पॉईंट टू पॉईंट एक विषय झाला पाहिजे की ठीक आहे आता अण्णा आभार मानतात हा त्यांचा विषय आहे किंवा माझा जो विषय ते मला वाटते ते मी बोलतोय. कारण हा जो 29 मेला जी तक्रार झाली त्याच्यातला दुसरा आरोपी कोण आहे आणखी तपासलाच नाही. जर ती एक विषय जर ज्या त्यावेळेस संपला असता तर ही पुढे घडलं नसतं. ठीक आहे, ती हा विषय एक तपासला पाहिजे. त्याच्यानंतर ही घटना जी घडली ती परत पुन्हा 6 तारखेला घडली, पण 6 तारखेच्या अगोदर 29 नोव्हेंबरलाच घटना घडली, खंडणी मागितली, पण त्या खंडणीचा गुन्हा त्या दिवशी नोंद करून घेतला नाही पोलिसने. मग हा पोलिसने का करून घेतला नाही हा सुद्धा एसपी कडेच विषय येतो. म्हणजे हा एसआयडी किंवा सीआयडी कडे नाही विषय. ती जर 29 नोव्हेंबरला गुन्हा दाखल करून घेतला असता तर पुन्हा 6 डिसेंबरची घटना घडली नसती. कुणाचा फोन आला 29 डिसेंबरला? कुणाचा फोन आला? 29 मेला दुसरा आरोपी पकडू नका किंवा दुसरा कोणीही 19 मेला जी 29 नोव्हेंबर नाही नाही 29 मेला पण जो झाला त्याच्यातला एक जो आरोपी होता तो आणखी अटकच नाही, कोणही तीच माहित नाही, त्याच्यावर कारवाई नाही. आणि त्याच्यानंतर 29 नोव्हेंबरला जी घटना घडली 29 नोव्हेंबरला ह्या वाल्मिक कराड बरोबर जेवढे फोटो दिसतात तेवढ्याना तरी तुम्ही 6 आरोपी करा ना. कुणाचं एबीसीडी सगळ्याची नावं घ्यायची गरजच काय की ते फोटो दिसतात डायरेक्ट. त्या दिवशीच अकला हापला. आम्ही 29 यालाच नोव्हेंबरलाच ते खंडणी मागण्यासाठी आले आणि त्या दिवशी खंडणी मागितली म्हणून त्याची फिर्याद कधी घेतली तर जी 9 डिसेंबरचा अण्णाचा मर्डर झाला आणि 11 डिसेंबरला मी ज्यावेळेस अमित भाई शाह यांना भेटलो त्याच्यानंतर जी सूत्र आले त्याच्यानंतर तो खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्या दिवशी माझ्या भेट झाली सकाळी 10:30ला, शुक्ला मॅडमला फोन, ती बाकीचे विषय चालू पण त्या दिवशी झाला 11 तारखेला. मग 11 तारखेपर्यंत हा 29 तारखेचा गुन्हा त्या दिवशी झाला असता तर आमचा संतोषचा खूनच झाला नसता ना. मग ह्याचा तपास म्हणजे पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे की हा तपास एसपीने केला पाहिजे की हा काय गुन्हा नोंद केला नाही आणि ह्याच्यावर डबल मागणी केली जाणार नाही. हीच मागणी डबल रितसर मी गावकऱ्यांची तर मागणी आहे, त्यांचा अर्ज जाणार, पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा ह्या पॉईंट वाईज एक पत्र एसपी साहेबांना देणार आहे आणि मी म्हणतो की हीच तुम्ही माझी मागणी समजा. आणि आज तुम्ही शासनाच्या वतीनं पण आहात तर तुम्ही मला वाटतं की तुम्ही सुद्धा एसपी साहेबांना बोला आणि त्याच्यावरही करा. जर हे झालं तर पुढे काय होणार नाही. याच्यानंतरच्या ह्या जी मागण्या येतात आजच्या 6 तर ह्या 6 मागण्यावर वारंवार ह्याच मागण्या मागतात. असं नाही की एखादं आंदोलन आज झालंय पण दुसरी मागणी ऍड केली अशी नाहीये. ह्यांचं म्हणणं जे गावकऱ्यांचं कुटुंबाचं किंवा आमचं जे म्हणणं ह्याच मागण्या आहेत. आता याच्यावर बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस जसं म्हणलं तसं ठीक आहे घटना घडतात, पण ह्याच्यावर आता आज उज्ज्वल निकुंज साहेबांची नेमणूक केली, समजा ज्या मागण्या होत्या त्याच्यातला एक मुद्दा मान्य झालाय. आता ही पोलीस महाजन आणि पाटील त्या पाटलाला फक्त सस्पेंड केलंय, मग त्याला सहआरोपी त्याच दिवशी करा म्हणते ना गाव. मग आतापर्यंत अन्न होत नाही, तुम्ही पण शासनामध्ये आहेत, मला तुमच्या म्हणजे याच्यावर राजकारण नाही आणायचं, पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बोला ना, तुमच्या मुख्यमंत्र्यांचे तुम्ही आभार माना, पण मी नाही मानणार आज. कारण त्यांनी वेळेत केलंच पाहिजे. कारण आता काय होत 3 महिने झाले ना, किती दिवस संयम तुटत चाललाय आणि गावाला आता गावाने काय सांगितलं तुम्ही कुणीच येऊ नका. म्हणजे आता मी त्या घरात असताना सुद्धा मला म्हणले की पुढारी म्हणून येऊ नका. आता लोकप्रतिनिधी मी मला येऊ नका म्हणले मला पण बंद करावं लागेल गावाला यायचं. म्हणजे गावाची भावना सुद्धा एवढी तीव्र होत चालली, कुटुंबाची व्हायला लागली. किती दिवस आणता बघा, आपल्याला करायचं तर आहे. आपण एवढे तुम्ही सगळेच जण ह्याच्यात ऍक्टिव्ह आहात, सर्व पक्षीय लोक आपण ह्याच्यात झटतोय तुम्ही आणि सर्वांची भावना तुमच्यावरच आहे. मी खासदार जरी असलो तर तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात. परत मी एका प्रोग्राम मध्ये सांगितलं सर मी मुख्यमंत्र्याचा लाडका आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदारांनी माझी विनंती ही वेळेतच करा. आता पुढच्या वेळेस 10 तारखेच्या नंतर आम्हाला आंदोलन नको. म्हणजे माझी पर्सनली विनंती, तुम्ही तर तिथे ऍक्टिव्ह आहात पण खासदार म्हणून कुठे यावं लागत असलं तुम्हाला तरी मी तुमच्या सोबत येईल. पण हा विषय असा आहे की ह्या लढ्यामध्ये कुठला पक्ष नाही, राजकारण नाही, काय नाही. हा लढा आपला घरचा आहे. मी तर माझं कुटुंब म्हणून मी लढणार आहे, शेवटपर्यंत लढणार म्हणून सांगितलं. तुमची तीच भूमिका आहे. कारण तुमच्यावर कोणी जरी काय म्हणलं तर मी आताही मला मीडियाने तुम्ही याच्या अगोदर विचारलं, मी म्हणलं तो विषय संपला, त्याच्यावर काय बोलण्यात मतलब नाहीये. हा लढा लढतो आम्ही सगळे करतो. तर या लढ्यामध्ये माझी अपेक्षा आहे की यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सांगून मुख्यमंत्री महोदयांनी वेळेत झाला पाहिजे. आणि आता तो वाशीचा किस्सा तर किती हास्यास्पद आहे. ते महाजन पीआयनी मला सांगितलेलं रेकॉर्ड आहे, त्याचं सीडीआर काढा. महाजनना मी म्हणलं तुम्ही कसं काय माणसं सुटले तुमची, नाही पुढे जंगलातून मला स्वतःला बोलले. अरे कुठं जंगल आहे वाशीत? आणि व्हिडिओ कुठला येतोय? वाशी गावातला, चौकातला. आणि त्या चौकामध्ये तो पीआय बीआय सगळे एवढे सगळे असतात. या सगळ्या गोष्टी बेबनाव किती केला जातो. आणि माझं म्हणणं आहे की संतोष अण्णाला आमच्या ज्या 3 वाजता पकडलं आणि 6 वाजता मर्डर झाल्याची बातमी येते 6 वाजून 5-10 मिनिटाला, 3 तासात बातमी येते. ती बातमी पोलिसला कळते, पोलिसच डायरेक्ट बाटलाय. मग आमचे लोक एवढे हक्क गाव 1000 लोक फिरते त्यांना माहित नाही, तुम्हाला पोलिसलाच कसं माहित झालं तिथं बॉडी. हा पण संशयास्पद नाहीये उपक्रम.
पण ते पाटलालाच माहित आहे. मग त्याला इथून टाकळीला नेलं, टाकळीच्या शिवारात मारलं, तिथून कुठं दैठण्याला नेऊन टाकलं, हे सगळा प्रकार सुद्धा पाटील संशय. मग या पाटलाचे सीडीआर काढले पाहिजेत आणि महाजनना सुद्धा माहित होतं. आणि धनंजयनी सुद्धा तो एक आरोपी जो होता त्याला सुद्धा 36 फोन केलेत. आणि ते काय नाही ना आता अण्णा 10 मिनिटात यायला, 5 मिनिटात यायला, आई फोन करतायत. म्हणजे एवढं किती वाईट आहे. 5 मिनिटात यायला ना आम्हाला डायरेक्ट बॉडीच झाली म्हणून कळतंय. आमचं शरीर राहिलं नाही, आता बॉडी झाली असं कळतंय. आणि ते 6:15 कळलं जातंय, 3 तासात अवघ्या. आणि असं एवढं वाईट कृत्य करून मारलंय. आणि याच्यामध्ये फक्त एकच मागणी आहे गावकऱ्याची, त्या मागणीबरोबर आम्ही सोबतच आहोत. गावकऱ्यांनी किती जरी काय म्हणले तर मी शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत मी गावासोबत राहणार आहे. तुम्ही मना करा, काय या म्हणा, नाही या म्हणा, तरी मी येणार आहे. मी तुमच्या सोबतच राहणार आहे. तुम्ही मला हाकलून लावलं तरी राहणार आहे. कारण हा माझा अधिकार आहे, माझ्या कुटुंब आहे. मी याच गटातून जिल्हा परिषदला आलोय. सगळ्या गोष्टीत मला खूप प्रेम केलं नाही गाव आहे. मला राजकारण न करता पण एवढं म्हणजे प्रेमातलं गाव आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या सोबत राहणार आहे. आणि माझी शासनाला, मायबाप, मुख्यमंत्र्यांना पण मागणी आहे. आणि एसपी साहेबाला विशेष करून मागणी आहे. एसपी साहेब म्हणजे कर्तव्यदक्ष म्हणून आलेले, 2 महिने झाले त्यांना इथे येऊन, पण त्यांनी आणखी एकाही अधिकाऱ्याची बदली केली नाही. आणि एका दुसरं तरी इकडे बदला, रेग्युलर बदले. आणि त्यांचे मुलं बाळ बघता, सगळ्याचे आमचे मुलं बाळ मरायला लागले. आणि ह्यांचे मुलं बाळा कुठवर बघणार, एखाद्याला नाही उचलून टाकलं. इमर्जन्सीचे अधिकार आहे एसपीना, एखादा अधिकार तरी कुठला तरी बदला. अच्छा, म्हणजे आज जरी सध्या लोक जी काम करतायत त्यांचं कौतुक केलं जाईल, पण जी SIT CID जो हा तपास आहे, यांना सुद्धा विनंती की यांनी सुद्धा पारदर्शकपणा, या काही घटना, तर समजा अण्णा जसं म्हणले की आम्ही काही घटना नाही मिळेल समजा, नका सांगू. पण ज्या घटना जे काय केलंय तुम्ही मागं, जे करायचंय किंवा जी गोपनीयता भागताय SIT CID नाही सांगावा, पण जी बोलता येते तेवढं आम्ही एवढं केलंय ते सांगितलं पाहिजे लोकांना. लोक समाधानी होईल, महाराष्ट्र समाधानी होईल, कुटुंबाला समाधान लाभ आहे. कुटुंबाला जरी विचारायला गेलं तर धनंजयला दाब दिला जातो तिथं. आणि त्या आरोपीचा काय, ते हलताच कशाला तिथं? तो आरोपी ज्यानं, जो माणूस दाब देतो CIDच्या याच्या, डायरेक्ट तो आला कसा? मग आतापर्यंत त्याचं काय काहीच झालं नाही, त्याचा साधा गुन्हा नाही, NC सुद्धा दाखल नाही. मग अण्णा कसं तुम्ही म्हणता, तुम्ही स्वतंत्र मोकोका लावा नाही 5-6 जणांवर. ज्या दिवशी 6 तारखेला मारलं त्या दिवशी सुद्धा बाहेर किती जण होते? 10 वेळेस म्हणलं बाईटला मी. 6 तारखेला जे आवाडा कंपनीच्या दारात काही लोक होते बाहेरून, आणि मध्ये भांडणं चालू होते. ते बाहेर कोण कोण होते त्याचा तपास सगळ्या पोलिसला माहित आहे, कारण पाटील त्यांच्यात होता. मग एवढं सगळं असताना पाटलाला सगळं माहित आहे. त्याच्यातले 2-4 अधिकारी बीड जिल्ह्यात असे आहेत की ह्या सगळ्यांना सगळं माहिती आहे. सगळ्याची CDR काढली कळते. कारण आता वाल्मिक कराड त्या दिवशी पळून गेले सरेंडर होण्यासाठी. त्या दिवशी जी गाडी वापरली ती गाडीचा मालक म्हणतो काहीतरी बनावटी. पिक्चरला जी स्टोरी दिली जाते ती तरी सुद्धा लाजिवणारी असेल, किंवा एखादी वाटत नाही ही तरी जरा वेगळी, अशा पद्धतीची स्टोरी बनवून सांगितली जाते. आणि तो माणूस आमच्याकडे कुणी आला माणूस आता सुद्धा एका दिवस असेल काय चाललंय बघायला माहित नाही. तर आम्ही आलो, पवार साहेब मी त्यावेळेस होताच, अजितदादा आले त्यावेळेस होताच, परत आणखी जेवढे माणसं आले त्यावेळेस इथं होताच. आणि नेऊन सोडायला तीच होता. आणि ते म्हणतो माझ्या गाडीत आलीच नाही. म्हणजे अशा पद्धतीचं, तर ह्याच्यावर सुद्धा पोलिसनी त्या लक्ष घातलं पाहिजे. पोलिसनी सुद्धा ह्या आदल्या दिवशी सरेंडर व्हायच्या अगोदर ही यंत्रणा कोण कोण कामात होती तेवढे बघा ना तुम्ही. CID कडे तपास जायच्या अगोदर जेवढ्या ऍक्टिव्हिटीज झाल्यात, मग तुम्ही काय मोबाईलचे सगळे लोकेशन, मोबाईलचे सगळे जेवढे पुरावे तेवढे नष्ट करूनच आरोपी अटक करायला सांगितलं का? सेटलमेंट केली, आरोपी बरोबर सेटलमेंट करून सरेंडर झाला. पण त्याच्या मंत्री बरोबर केली असेल, कुणाबरोबर केली असेल, आता मी कशाला कुणाचं नाव घेऊ, कुणाबरोबर झाली, कुठं झाली, त्याच्यामुळे नंतर आरोप झाला. ह्या सुद्धा गोष्टी पोलिसनी आश्वासन आज दिलंय. म्हणून मी गावकऱ्यांना विनंती केली की आज तुम्ही आपल्याला एकदा आपण यांना चान्स देऊयात. आणि त्याच्यानंतर गावकरी म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणतात आपण आंदोलन मागे घ्या, तयार आहे तुम्ही, तसं लेखी द्या म्हणा, त्यांना तर पण लेखी द्या. त्याच्याप्रमाणे ते लेखी पण देत आहेत. आता त्यांनी लेखी पण दिले आपल्याला. त्याच्या अनुषंगाने फक्त डिटेल आपण निवेदन दाखल करू. आणि परत अण्णा असतील, आपण असेल, सगळेजण हा लढा लढू. पण गाववाल्यांना सुद्धा माझी विनंती की आंदोलन कुठलं करताना ठीक आहे, गावाचा जरी निर्णय असला तरी एक मी तुमच्यातला म्हणून कमीत कमी थोडं चर्चा करा, नाही तर लगेच डिक्लेअर करू नका. हात जोडून विनंती, खूप त्रास होतोय. एवढं तुम्ही त्रासात आहात 3 महिने. आम्ही काय नाही, आम्ही जब इकडे दिल्लीला गेलो, मुंबईला गेलो, आज इकडे गेलो, तिथं आमचा टाइम जातोय. पण त्या आईचा टाइम कसा जात, लेकराचा टाइम कसा जात, ह्यांचा टाइम कसा, खूप मोठं सहन करणं एवढं शक्य नाहीये. त्याच्यासाठी थोडा एखादा निर्णय घेताना थोडा म्हणजे आपण काळजीपूर्वक घ्यावा अशी माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे. आणि तुम्ही आज हे आमच्या सर्वांच्या विनंतीचा मान देऊन उपोषण मागे घेतात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानणार आहे. आणि अण्णा तुम्हाला सुद्धा तुमचे आभार मानणार आहे की तुम्ही आज उज्ज्वल निकमुख साहेबांची जी मागणी कुटुंबाची होती ती मान्य करण्यासाठी प्रयत्न केले. पण याच्या पुढच्या काळात बी ह्या ज्या मागण्या आहेत आज मी दिलेल्या सुद्धा आणि कुटुंबाने दिल्या, ह्या 8 दिवसातच करा. आपण इथं सांगताना 10 तारीख म्हणतोय तुम्हाला, पण मला वाटतं 5 तारखेपर्यंत करा ना. किती वेळ लागतंय करायचं म्हणलं? तुम्ही SP ना बोला, मी तर बोलतोय. आणि
आता पोलीस यंत्रणेवर आज काय बोलणार नाही, नंतर बोलेल मी, कारण बोलायचंच आहे मला. आजचा विषय खूप वेगळा आहे, पण ठीक आहे. बाप्पा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं की तुम्हाला एक फोन कॉल आला आणि त्या फोन कॉल मधून कृष्णा आंधळे जो फरार आहे तो संभाजीनगरमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आणि त्याची हो. माहिती तुम्ही पोलीस अधीक्षकांना हो. दिली. त्यावर पोलीस अधीक्षकांनी काही नाही कार्यवाही त्याच्यावर केली? तुम्हाला माहिती आहे? नाही मला पोलीस अधीक्षकांनी त्याच्यावर आज आतापर्यंत अद्याप तरी मला आणखी रिप्लाय दिला नाही. माझ्याकडे जो यांच्याकडे बी आलती माहिती. बापूराव काय नाव आहे त्याचं, बारगे. बारगजे, त्याचा मला बी फोन आलता. तेव्हा मला म्हणला कृष्णा आंधळे इथे, मला कॅब मध्ये बसवायचंय, पैसे टाका. मी त्याला 5,000 रुपये टाकले बी. मला त्यांनी 4.5 तास नगरला उभा केला बारगजेनी. मी तिथं उभा राहिलो. असे काही लोक आहेत. नंतर एसपी ला मी फोन केला तेव्हा मला येतो मेरा और तुम्हारा सीएमच आ रहा एसपी म्हणतो. तर जाऊ दे आता, काय अशा अनेक लोक या विषयाला मी जी बोलतो, अशा काही याच्यातून बी स्वतःला 2-5 रुपये कमावणारे अवलादे असू शकतात, सोडून द्यायचं. एसपीनी कारवाई, एसपीनी त्याच्या पाठीमागे ससेमिरा लावलाय असं मला कळालंय. एसपी म्हणले तुम्ही काय आता त्याला बोलू नका. मी बोलायचं बंद केलं. मी आणि खासदारांना बहुतेक त्यांनीच फोन केला. मला त्यांनीच फोन केला. आणि मला फोटो टाकला त्यांनी. कार्यकर्त्याने माझ्या मुलाला फोन केले त्याने, मला फोटो निघायचं टाकला मुली, ह्याच्या लेकराला केला. म्हणजे मी फोन उचलत नाही का काय, तर माझ्या मुलाला केला. मुलाला करून पण मला सांगितलं, मग मी जर एवढं जर मला कळतं की आपला ज्याच्यासाठी आपण लढा लढतोय तो माणूस आहे, तर मग आपण काय काम केलं पाहिजे, एसपीला सांगितलं पाहिजे. काय असेल ती माहिती तर दिली नाही तुम्हाला. नाही मला माहिती दिली नाही, पण त्यांनी सांगितलं की फ्रॉड आहे. म्हणजे फ्रॉड आहे रेकॉर्डवर नाही, पण ठीक आहे ना. आता हे म्हणतात, आपण भरोसा ठेवला पाहिजे ना. नाही, फ्रॉड आहे. 4.5 तास मी त्याची वाट पाहत कारण ते बसलो. पैसे मागत होता. अहो, हॉटेल येस पॅलेसला येतो म्हणला काय मी नाही, त्याला घेऊन खोटंच कृष्णा होतं, आंधळेला. बोललेतच ही नव्हतं. मग पोलिस नेले आष्टीचे, घ्या. म्हणलं हे पकडा. पोलिस आम्ही दबा म्हणजे धरून बसले. हे फक्त 4.5 आम्हाला तास येडे, आले बाहेर. खासदारला ना आमदारला येडेत काढायचं. तुम्ही लय झटतात का आमच्या विरोधात, आम्ही तुमची कशी वाट लावतो, असा प्रकार आहे. ते त्याच्यातलेच एक आहेत. तो पण एक आरोपीतलाच आहे. याच्यात जर हे ना आम्हाला असं केलं तर ती सुटणार नाही. पण तो विषय आम्हाला एक फोकस आहे आमचा, संतोष अण्णा देशमुख. त्याच्यामुळे त्याच्याकडे काय ही चिल्लर विषय आहे. त्याने काय फसवायचं आम्हाला फसू देत. आता कसं आहे, दुःखाची काय म्हणतात तसं आम्ही मायेनं केलं, ती ठीक आहे. ओके, धन्यवाद.